कोल्हापुरात राज्य महिला आयोगाची सायबर सुरक्षेवर विशेष बैठक. विद्यार्थ्यांसाठी डिजिटल इम्युन सिस्टीम सक्षम करण्यावर भर. गावागावात जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय. कोल्हापूर इथं राज्य महिला आयोगाच्या वतीनं सायबर सुरक्षा, BNS आणि इंटरनेट कायदे या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. समाज माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगारीचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल इम्युन सिस्टीम सक्षम करण्याची गरज असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. यापुढे शाळा, महाविद्यालय तसं गावागावात जाऊन सायबर सुरक्षिततेबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षित ठेवण्यासाठी विशिष्ट थीमवर आधारित सातत्यपूर्ण कार्यक्रमांची आखणी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. शालेय स्तरावरच योग्य संस्कार झाले तर भविष्यातील धोके टाळता येतील असं त्यांनी सांगितलं. तर डॉक्टर जॅस्मिन यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरून होणाऱ्या सायबर हल्ल्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं. नंदिनी आवडे यांनी आयोगाच्या पुढील उपक्रमांविषयी माहिती देताना विशिष्ट वयोगटातील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून सोशल मीडियावरील फेक अकाउंट्स आणि फेक प्रोफाईल्सपासून दूर राहण्याबाबत जागृती केली जाणार असल्याचं सांगितलं. बालस्नेही आणि महिला स्नेही उपक्रमांद्वारे सायबर सुरक्षिततेचा जागर केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. अहन फाउंडेशनचे उन्मेष जोशी आणि सोनाली पाटणकर यांनी सादरीकरणाद्वारे सायबर कायदे, संकल्पना आणि प्रत्यक्ष उदाहरणं मांडत उपस्थितांना या विषयाचं गांभीर्य पटवून दिलं. या बैठकीला जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत, जिल्हा संरक्षण अधिकारी आलोक अग्रहारी, आयोगाच्या कार्यकारी संपादक कपालिनी सिनकर आणि समुपदेशक सुनीता गणगे उपस्थित होत्या. तसंच समीर नेचकर, अमृता करमरकर, राधिका भुरांडे यांनीही चर्चेत सहभाग घेत प्रशासनासोबत सायबर जनजागृतीसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.